मांडेदुर्ग आणि सुंडी गावालगत सुरू असलेल्या खडी क्रशरमुळे जनजीवन विस्कळीत। प्रशासनाच्या सूचनानंतरही क्रशर बंद न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक। तहसील कार्यालयासमोर शांततामय साखळी उपोषणास सुरुवात। चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावाच्या हद्दीत तसेच सुंडी गावालगत सुरू असलेल्या खडी क्रशर मशीनमुळे परिसरातील नागरिकांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार 5 जानेवारीपर्यंत क्रशर बंद न झाल्याने मांडेदुर्ग गावातील ग्रामस्थांनी आजपासून चंदगड तहसील कार्यालयासमोर शांततामय साखळी उपोषण सुरू केले आहे। ग्रामसभेत तीव्र विरोध नोंदवून तसेच 31 जानेवारी 2025 रोजी तहसील कार्यालयात निवेदन सादर करूनही संबंधित क्रशर मशीन अद्याप सुरूच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। कडगावकर शेत डोंगर परिसरात सुमारे 100 फूट खोल जिलेटिन ब्लास्टिंग करण्यात येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9:15 झालेल्या तीव्र स्फोटामुळे भूकंप व्हावा तसे मांडेदुर्ग गाव हादरले। या स्फोटात अनेक घरांना तडे गेले, काचेच्या खिडक्या फुटल्या, टीव्ही व घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। काही जनावरे मृत्युमुखी पडली असून या धक्क्यामुळे कैलासवासी सुंदराबाई शिवाजी पवार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। दरम्यान क्रशरच्या 50 टन क्षमतेच्या मालवाहू वाहनांची रात्रंदिवस सुरू असलेली वाहतूक गावात प्रचंड धूळ व कर्णकर्कश आवाज निर्माण करत आहे। यामुळे दमा, श्वसन विकार, मानसिक तणाव वाढला असून मराठी शाळेजवळून होणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य व अभ्यासावर गंभीर परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। धुळीमुळे भात, नाचणी, काजू तसेच जनावरांच्या चाऱ्याचे मोठे नुकसान झाले असून परिसर वनक्षेत्रात असल्याने वन्यप्राणी गावात येऊन शेतीचे नुकसान करत आहेत। यामुळे डंपर अडविल्याच्या कारणावरून क्रशर मालकाने ग्रामपंचायत पदाधिकारी व युवकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे। खडी क्रशर मशीन तात्काळ व कायमस्वरूपी बंद कराव्यात, नुकसानग्रस्त मालमत्तेचे पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी तसेच दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी। या मागण्यांसाठी मांडेदुर्ग गावातील नागरिक, शेतकरी, महिला, युवक, वृद्ध व बालक यांच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे। प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।